मी आता कालच संत भगवान बाबा प्रतिष्ठान यांच्या अशा सुंदर अशा प्रांगणात सभा मंडपात सुरू असलेल्या सोहळ्याची आज गोड सांगता झालेली आहे। महाराजांनी आपल्या अतिशय प्रज्ञावंत वाणीतून, दैवी वाणीतून, प्रासादिक वाणीतून आपल्या पुढं आज काल्याचे कीर्तन मांडलं। या माध्यमातून महाराजांनी आपल्या पुढं भक्ती संप्रदायातील काल्याच्या कीर्तनाचं जे परमोच्च शिखर असतं त्या शिखराला साथ चालवण्याचं काम केलेलं आहे। महाराज अशा प्रकारच्या काल्याच्या कीर्तनातून आम्हाला भक्ती संप्रदायात जी गोडी किंवा गोडवा असतो तो तर मिळतोच, परंतु ज्ञानाचा सुद्धा आम्हाला पुरेपूर उपयोग अशा प्रकारच्या कीर्तनातून होत असतो। खरे म्हणजे ही जी सगळी सांप्रदायिक परंपरा आहे वारकरी संप्रदायाची, ही सगळी ज्ञानाचे डोस पाजण्यासाठी आहे सामान्य जनांना। आणि ही केव्हापासून आहे? संत ज्ञानेश्वर माऊलींपासून आहे। ज्ञानेश्वर माऊलींना तेव्हा असं वाटत होतं की जो बहुजन समाज आहे, ज्यांना भगवद्गीता कळतच नाही, ज्यांना वेद कळतच नाही, त्यांना सुबोध अशा वाणीतून खरं सामाजिक आणि आध्यात्मिक प्रबोधन करायला पाहिजे, म्हणून त्यांनी चांगदेव 65 लिहिली, ज्ञानेश्वरी तुम्हाला सर्व श्रुत आहे। आणि पुढे मग त्यांचंच अनुकरण पुढे सगळ्या संतांनी केलं। संत नामदेव महाराजांनी केलं, भारुडं लिहिली सुंदर सुंदर, एकनाथ महाराजांनी भारुडं लिहिली, नामदेवांची गाथा आहे, तुकारामांची गाथा आहे, त्यांची सगळी अभंग आहे, सुबोध गोड अशी अभंग आहे। मग ही रसाळ अशी अभंग आम्हा पुन्हा बहुजन लोकांना, सामान्य लोकांना अवगत ठेवायची। त्या काळात शुद्ध मराठी शब्द व्याकरणादृष्टीने अतिशय उत्कृष्ट असं मांडलेलं त्यांचं ते काव्य आम्हाला नीट कळायचं नाही, म्हणून ही कीर्तन परंपरा उभी राहिली। बाबा हो, संत मानित मंडळी काय सांगतात, आणि मग अनेक मोठमोठी कीर्तनकार घडले। ताईंनी आता बोलले की बंकट स्वामी सारख्या लोकांनी तर अतिशय वारकरी संप्रदायाचं एक चांगलं उत्कृष्ट रूप समाजापुढे सादर केलं, लोकांनी अनुकरण आणि अनुसरण याचं केलं। आणि हा सगळा घटाटो सामान्य जनांसाठी, लोकांना कळावं की बाबा हो, खरा अध्यात्म काय आहे, खरा भक्ती काय आहे। आणि याचा अंतिम उद्देश काय? कालच्या कीर्तनात बाबांनी सांगितलं की लोकांमध्ये प्रेम तयार करायचं आहे। या सगळा खटाटो लोकांमध्ये प्रेमाची उत्पत्ती व्हावी, लोकांमध्ये प्रेमाची अभिव्यक्ती व्हावी यासाठी आहे। जेणेकरून हे प्रेमाची जी अपत्य आहे, जिव्हाळा, माया, आपुलकी, ह्या सगळ्या ह्या अपत्यांचं गोंजारण व्हावं, या संगोपन व्हावं, समृद्ध व्हावं ही सगळी अपत्य, म्हणून हा सगळा खटाटोप आहे। तर माऊलींनी अतिशय छान आम्हा सगळ्यांना प्रबोधन केलं, आणि त्या माध्यमातून आम्ही विश्वास देतो की आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये प्रेमाची ज्योत सदैव आम्ही तेवत ठेवू, आणि प्रेम हे निरपेक्ष भावनेने दुसऱ्यावर करू। तुम्हाला काय देतो म्हणून मी तुला ते देईल ही भावना न ठेवता, पुन्हा काही मिळो न मिळो आमच्या प्रेमाचा पाझर जसा परोपकारार्थ वहंती न दया, परोपकारार्थ फलंती गवाहा, परोपकारार्थ दुभंती गवाहा, परोपकारार्थ फलंती रक्षाहा, ही जी आणि परोपकारार्थ इदम शरीरम, म्हणजे जसं नदी ही परोपकारासाठी जन्म घेते, आपल्या सभोवतालच्या दोन्हीकडेच्या लोकांना पाणी सगळं जीवन वाटत जाते। ते तिथं गायी पण पाणी पितात, डुकरं पाणी पितात, शेळी पिती, सिंह वाघ पितात, ती कधी भेद करत नाही। फुलं कधी, फळं कधी, वृक्ष कधी, लोक फळं आणि वृक्ष ही सगळी समाज म्हणून लोकांना जे वाटत फिरत आहे, कुठलाही भेदाभेद न करता, गाय ही दूध देत फिरत आहे, कुठला भेदाभेद न करता, तसं मनुष्याने हे आपलं इदम शरीरम, आपलं शरीर सुद्धा परमेश्वराने जे आपल्याला दिलेलं आहे ते परोपकारासाठी दिलेलं आहे, प्रेमासाठी दिलेलं आहे। ही अभिव्यक्ती सगळ्यामध्ये यावी म्हणून एक कार्याचं कीर्तन, म्हणून हा सगळा करतो। अशा प्रकारचा हा सोहळा संपन्न होत आहे इथे, आणि या मोठी परंपरा या सोहळ्यासाठी लाभलेली आहे। हजारो वर्षांची ही परंपरा चालू राहील। मोठी मोठी सभा मंडपात